हो शुभू करशील ना रे तू हे प्लीज माझ्यासाठी. हो मॅडम, तुम्हाला अंदाज नाही तुम्ही काय खेळ खेळायला असा ते. मला अंदाज आहे शुभू, पण आपल्याला हे करावंच लागणार आहे कारण या सगळ्याचा होळीशी नक्की काहीतरी संबंध आहे. शुभू हा मॅडम. काय झालं, घाबरलास का? नाही मॅडम, घाबरलो नाही हो, विचार कराल तो. पण तुम्ही काळजी करू नका मॅडम. मॅडम तुम्हाला मी शब्द दिलाय, आता मागे नाही हटणार. जे व्हायचं ते होऊ दे. मॅडम तुम्ही काय करायला असं हे? जरा जरी चुकलं की नाही सगळं संपलं. त्यास ते सांगणार कोण? ते कुणाचं ऐकतात आता? हे काय झालं का कारभारने? हो मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुमच्या संग. आत्ता? होय आत्ताच. बोल. तुम्ही मला ज्या विषयी बोलू नको म्हणून सांगितलं होतं ना त्याविषयी बोलायचंय. अगं पण काय बोलायचंय ते तर बोल. श्रावणीबद्दल बोलायचंय. श्रावणीबद्दल? हे बघ कारभारने तुला मागे बी सांगितलंय का त्या श्रावणीबद्दल आणि त्या घराच्या भूतकाळाबद्दल आपण आपल्या घरात चर्चा नाही करायची. तेच तर आतापर्यंत विषय काढला का मी कधी? हा पण आता बोलायची वेळ आली आहे. तुम्ही ना त्या शुभूला काय ते सत्य सांगून टाका. शुभला? होय. त्याचा काय संबंध या समजाशी? अहो श्रावणीनं आज बंगल्यावर होळी साजरी करणार आहे असं शुभूला सांगितलंय. बंगल्यावर होळी? होय. आणि तिला शुभूची काहीतरी मदत पाहिजे म्हणून तो मला विचारत होता येळ पडली तर मी साहेबांची बाजू घेऊ का श्रावणीची बाजू घेऊ म्हणून सांगायलोय. काय डोसकं फिरलंय का त्या शुभूचं? आता तो तरी काय करणार? तो धर्मसंकटात सापडलाय नव आणि त्यात तो श्रावणीची मदत करल बी म्हणून बोलायलोय मी. तुम्ही काय ते सत्य त्याला सांगून टाका. नाही कारभारने, काय बी झालं तर मी शुभूला काही सांगू शकत नाही. अगं इतकी वर्ष साहेबांनी समद्यांपासून लपवलेलं सत्य आपण आपल्या ओठावर आणायचं म्हणजे पाप आहे ग. या बघ कारभारने तुला शेवटचं सांगायला, त्या बंगल्यावर होळी साजरी का होत नाही हे शुभूला काय श्रावणीला बी कळता कामा नाही. मॉम, काय कमाल सीन बघितलाय मी आता, मज्जा आली. एवढं काय पाहिलंस की इतका चेहरा उजळलाय तुझा? ती श्रावणी देवघरात हेल्पलेस उभी आहे. तिला असं हरलेलं तुटलेलं बघितलं ना बरं वाटतं बघ. वाट लावून टाकलीस तू त्यांची. यू आर अ जिनियस मॉम, ॲट्स ऑफ. मी तर अजून श्रावणीचं अस्तित्व पुसायची सुरुवात केली नाहीये, पण त्या श्रावणी आणि शुभ्याला असं वाटतंय की साहिलला त्यांनी माझ्या विरोधात उभं करून बाजी मारली. पण त्या दोघांना हे कळत नाहीये की आता वरचा देव जरी खाली आला ना तरी या खेळाची नियती बदलू शकणार नाही. कारण या पटलावरची राणी एकच. आई करवीर निवासिनी अंबाबाई, तुझ्या लेकीला बळ दे की माझ्या आईच्या आयुष्याची राख करणारं ते जळतं सत्य जगासमोर येईल. आजवर मी अंधारात चाचपडत होते, पण आज माझा प्रत्येक वार हा अचूकच लागायला हवा. असा वार केलाय ना मी की गेली 23 वर्ष ही जखम नुसती भळभळते, रक्त वाहतंय. ही जखम मी कधीच भरू देणार नाही. तर श्रावणीला वाटतंय की ती सत्य शोधून काढेल, पण तिला हे माहित नाहीये की तिचं उभं आयुष्यच एका खोट्या पायावर उभं आहे. सत्याचा मार्ग कठीण असेल, पण आज तो सुटता कामा नाही. आई तुझ्या आशीर्वादाने त्या अहंकारी बाईला आज मी दाखवून देईन की सत्याची धार काय असते. सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला कुठल्याही थराला जायला लागलं तरी चालेल, पण आज माझं पाऊल मागे हटणार नाही. ती कोणत्याही थराला जाऊ शकणार नाही मॅडी, कारण मी असा डाव रचलाय ना की त्यातून ती बाहेरच पडू शकणार नाही. बरोबर आहे मॉम, पण हे काळे कपडे मामा दर होळीला हेच कपडे का घालतो बरं? असं काय दडलंय त्या खोलीत? त्या बंद खोलीत त्याचं मरण आहे.
23 वर्षापूर्वी याच होळीच्या दिवशी मी त्याचं आयुष्य काळकुट्ट करून टाकलं होतं. त्यामुळे त्याला रंगाची चीड आहे. आज ही काळी रीत मी मोडून काढणार आहे. का 23 वर्ष ह्या घरात आनंदाची होळी पेटली नाही? का साहेबांच्या खोलीचं दार आजही बंद असतं ह्या दिवशी? असं काय घडलं होतं त्या बंद दारामागे, ज्याने साहेबांचं हसू कायमचं हिरावून घेतलं? दरवर्षीप्रमाणे आजही त्याच्या खोलीचं दार बंद असेल. आठवणींच्या तुरुंगात त्यांनी स्वतःला डांबून घेतलं असेल. ना तो कुणाला भेटेल ना कुणाशी बोलेल. तो जिवंत असूनही जगाच्या दृष्टीने तो अज्ञातवासातच असेल. हा असाच तो अज्ञातवासात कायमचा निघून गेला तर किती बरं होईल. मग ही सगळी प्रॉपर्टी, सगळं साम्राज्य, सगळं आपलं. तो दिवसही काही फार दूर नाहीये मॅडी. लवकरच तो अंधार त्याला गिळून टाकेल. कारण या पटलावरची राणी फक्त मीच आहे आणि मीच राहणार. आज होळी पेटणार ती सत्याचा उजेड पाडण्यासाठी. आज रंग उधळले जाणार ते साहेबांच्या आयुष्यातला काळेपणा पुसून टाकण्यासाठी. आज बंद दाराची साखळी तुटणार आणि 23 वर्षाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला मिळणार. आई अंबाबाई, आजवर जे कधीच घडलं नाही ते घडवून आणण्याची ताकद मला दे. पृथ्वी, आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल कर. हो भैया. मला कुणीही भेटायला आलं, कितीही मोठा माणूस असला तरी पुढचे 2 दिवस मी कोणालाही भेटणार नाहीये. कितीही अर्जंट काम असलं तरीही. मी करतो भैया. विश्वंभर, हे तुझे कपडे. खरं तर मला खूप वाईट वाटतंय रे. असं सणाच्या दिवशी तू हे असे काळे कपडे घालून स्वतःला खोलीत कोंडून घेतोस ना. या तुझ्या हट्टापुढे मी काही करू शकत नाही आणि काही बोलूही शकत नाही. पण तू तरी काय करणार? तुझ्या आयुष्यातले सगळे रंगच उडालेत ना. तो विषय काढायची काही गरज नाहीये नंदाक्का. आजचा दिवस आणि होळीचे रंग सहन होत नाहीत मला. मला मला ॲलर्जी आहे त्याची. हो, मला माहिती आहे आणि त्याचंच दुःख आहे. विश्वंभर, मी तुला समजावून सांगू शकले नाही, पण तुझा मुद्दा मला पटलेला आहे. आणि असं किती दिवस चालणार रे? हां, असं सणासुदीला तू काळे कपडे घालून असं कोंडून बिंडून घेतोस, नाही पटत रे. मी काय म्हणते, सोडून दे ना आता हा विषय. आकाश पाताळ एक झालं ना तरी मी माझा निर्णय कधीच बदलणार नाहीये. मला माहित होतं तू माझं अजिबात ऐकणार नाहीस, पण काय करणार, बहिणीचं काळीज आहे ना. अरे तुझ्या चेहऱ्यावर मला परत पूर्वीचं हसू बघायचं होतं हे विश्वंभर. शक्य नाहीये नंदाक्का. आणि बस, या विषयावर मला अजून चर्चा नकोय. आता या रूमचा दरवाजा उद्या संध्याकाळीच उघडेल. या तुम्ही सगळे.